मी ऋषी शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर आपण जो काय सध्या आहे तर तो कांद्याच्या प्लॉटमध्ये आहे. आणि जो काय मागच्या 1-2 दिवसापूर्वी जो काय पाऊस झाला तर त्या पावसामध्ये आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये काय इफेक्ट झालेला आहे किंवा काय परिणाम दिसून येत आहेत तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर जो काय पाऊस झाला आहे त्याची मुख्यतः आपल्या कांद्यावरती कुठला परिणाम झालेला आहे तर ती या ठिकाणी दिसून येत आहे की तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर पिवळ्या रंगाचे जे काही चट्टे आहेत तर ते आपल्या पातींवरती पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. की ही जी काही लक्षणं आहेत तर ती जो काही करप्या रोग आहेत तर त्या करप्या रोगाची लक्षणं आहेत की जो आपल्या 1-2 दिवसापूर्वी जे काय ढगाळ वातावरण झालं होतं किंवा जो काय पाऊस झाला होता तर त्यामुळे आपल्याला हा जो काय प्रादुर्भाव आहे तर तो आपल्या कांद्याच्या पिकावरती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं कांदा जे काय आहे तर ते आता कांदा पोचण्याच्या मापात आलेला आहेत किंवा जी काय साईज गेनची काय पोझिशन आहे तर त्या पोझिशनमध्ये कांदा आलेला आहे. आणि त्यावेळेस जर असा रोग पडला तर त्या ठिकाणी जी काय साईज असेल किंवा कांद्याची जी काय गुणवत्ता वाढीसाठी जे काय योग्य पोषण वातावरण किंवा जी काय झाडाची डेव्हलपमेंट असेल तर ती त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, याला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जे काय उत्पन्न वाढीसाठी आपल्याला जी झाडाची डेव्हलपमेंट आहे तर ती त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळत नाही. तर याला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला 2 तुम्हाला बुरशीनाशक सांगतो. त्याच्यापैकी कोणतंही एक तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. तर त्याच्यामध्ये पहिलं वापरत असताना तुम्हाला जे काय रेडिमेल गोल्ड आहे तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये वापरायचं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मेटोलॉक्झाईल आणि मॅनकोझोब हा कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो. याचा स्प्रे तुम्ही 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापरून आपल्याला याचा जो काय स्प्रे आहे तर तो आपल्या या कांद्याच्या करपा नियोजनासाठी आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काय आदामा कंपनीचं जे काय कस्टोडी आहे तर ते त्याच्यामध्ये वापरू शकता की त्याच्यामध्ये ॲझोक्स्ट्रॉबिन आणि टेबिनोकोनॅझोल हा कंटेंट आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असतो. त्याचंही तुम्ही 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापरून याचा जो काय स्प्रे आहे तर तो करपा कंट्रोलसाठी आपण त्या ठिकाणी वापरू शकता. याच्यापैकी कोणतंही तुम्ही एक बुरशीनाशक जे आहे फंगीसाईड जे आहे तर ते वापरल्याच्या नंतर जे काय हे पिवळे डाग असतील किंवा जो काय करपा वगैरे पडलेला आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल झालेला पाहायला मिळेल. धन्यवाद.